पार्ट 3 मध्ये वरातीत एवढं नाचल्यानंतर डोकं दुखणं साहजिक होतं आणि एवढा गोंडा साईड मसाज नंतर मी रेडी होते पूर्ण दिवसासाठी आणि गावाला आलो आणि आउटडोअर गेम्स नाही खेळलो तर कसं होईल. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे वेळच वेळ होता म्हणून आम्ही सगळे निघालो एक छानशा रोड ट्रिपसाठी. ट्रिप नाही, छोटीशी राईड होती पण इतकी मस्त होती, तुम्ही पुढे बघा. एवढं छान वेदर आहे म्हणून आम्ही सगळे आता मॉर्निंग राईडला निघालोय. मॉर्निंग वाटते पण आता 12 वाजून गेलेत आणि आम्ही झोपेत आहोत अजून आणि कोणी सांगू नाही केली. बोलते पब्लिक इधर जा रेले आणि बघा कोल्हे ठाण्याची कोल्हे. काय लॉजिक होता ठाण्याची कोल्हे बोलण्याचं मागे काय माहिती बप्पूचा. पण हे झापूक झुपूकन का चालू केलेलं तेही माहिती नाही. पण वेदर इतका मस्त होता, इतका मस्त होता, असं वाटत होतं की हे कधीच संपू नये. आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे चाललोय, बस आम्ही चाललोय. एका ठिकाणी मी पोचल्यानंतर मला हे झाड दिसलं, याच्यावरती एवढे फणस होते आणि मी पहिल्यांदा एवढे फणस बघितले. कोकणात येण्याची हीच एक मजा आहे मला तरी वाटतंय. आणि त्यानंतर आम्हाला एक छोटूसा असा क्यूटसा असा खेकडा क्रॅब दिसला आणि त्याचा कलर किती सुंदर आहे. ही छोटीशी लोकेशन होती जिथे आम्हाला पाणी दिसलंय म्हणून आम्ही तिथे उतरून चाललो आहोत बघायला. आणि हे बघा इथे आम्ही दोघी पाण्यात टाइमपास करतोय. ह्या दोघांनी चालू पण केलं खायला. दोघे पण भाऊ ना नुसते भुक्कड आहेत, नुसते भुक्कड. आणि वडापाव खाण्यात जी मजा आली इथे आणि हे सगळं टाइमपास करायला तर अजून जास्त मजा आली. आणि हे झाड मला इथे दिसलं, त्याचे व्हाईट कलरचे लीव्स होते. आय डोंट नो हे कसे व्हाईट कलरचे आहेत त्याच्यामध्ये. आणि येताना जो पाऊस लागला आम्हाला इथे हे आमच्या कोकणचे चिकन वडे, मटण वडे. लग्नानंतर हळद काढणीचं एक प्रोसेस असतं, एक प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये चिकन वडे आणि मटण रस्सा वगैरे बनलं जातं. तर इथे हे लेडीज सगळ्या आमच्या गोंड्याच अशा चिकन वडे बनवत होते. आणि हा आमचा एक भाऊ आहे जो सगळ्यांना दांड पाडून आम्ही हे जेवण जेवलो आणि आम्ही परत घरी येण्याच्या प्रोसेसला लागलो. आणि घरी येताना जो तुफान भेटला आम्हाला, एवढा डेंजर पाऊस पडत होता, एवढा डेंजर की आम्ही सगळे देवाचं नाव घेत घेत घरात आलो. बापरे, रात्री 12ला निघालेलो आणि आम्हाला सकाळी 7 वाजले पोचायला. पण खूपच डेंजर होता. तर ह्या पावसाळ्यात प्लीज सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि घरातच थांबा. थँक्यू.